पवित्र
सोवळी पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तेच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे शिवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन,
साधु सरे चरणा संता दिया आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्मव्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव सेवेकरिता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा जवळजवळ हा अभंग गोड अशा पद्धतीने या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय संतांचा परिचय आपल्याला करून देतात. पण तो परिचय करून देत असताना लक्षणात्मक किंबहुना लक्षणं सांगून संतांचा परिचय करून देतात. विठ्ठल विठ्ठल विश्वमाऊली भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार अलौकिक अहैतुकी दयेमुळे कृपेमुळे परमपावन सर्वश्रेष्ठ धाम असणाऱ्या या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी विश्वाचं सूत्र हलवल्या जातं अशा पद्धतीने जे स्थान समजलं जातं किंबहुना प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले ज्या ठिकाणी या ज्ञानाचं प्रगटीकरण झालं चार भिंतीतलं ज्ञान विश्वामध्ये व्यापक ठरलं अशा या महत्त्वाच्या ठिकाणी साधनास्थलीमध्ये चालत असलेला भगवान परमात्म्याच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम उत्सव अर्थात गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने कृष्ण जयंतीच्या निमित्ताने आणि या उत्सवातील आजच्या ह्या दिवसाची चिंतन सेवा समस्त पदाधिकारी संस्थांच्या वतीनं आणि आमचे परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय श्रद्धेय खरं म्हणजे त्यांना उपमा द्याव्या तेवढ्या कमी येतात अर्थात उपाध्या द्याव्या तेवढ्या कमी येतात असे परमस्नेही असणारे आमचे परमपूज्य श्री देवीदासजी महाराज वेदांताचार्य यांच्या आज्ञेतून खऱ्या अर्थाने हा आलेला योग आहे. उपस्थित क्षेत्रवासी सर्व साधक मंडळी भक्तिमती माता परिसरातून आलेले संस्थांच्या संबंधाने भक्त परिवार जेवढा काही आहे संस्थांच्या संबंधाने जेवढा काही सहकार्य करणारा हा परिवार आहे या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये आणि ही जी मंडळी उभा आहेत किंवा तुम्ही खाली जी बसलेली मंडळी आहात तर ती एक एकाहुनी बळी रे पण मला आज्ञा केल्यामुळे मला इथून हालता येत नाही एवढाच अर्थ आहे त्याच्यातला. खरं म्हणजे मी आता आपण महाराजांना काही वेगवेगळ्या उपाधीने संबोधित असाल पण आमच्या आवडीचा शब्द म्हणजे देवीदास भाऊ. खरं म्हणजे आता देवीदास भाऊ असं म्हणावं की न म्हणावं कारण गड्यानो राजा किर झाला. विठ्ठल विठ्ठल
तरी देखील त्यांच्या प्रेमाला मी पात्र असल्यामुळे मी लढीवाळपणाने छोटा गुरुबंधू म्हणून मी प्रेमाच्या खातर त्यांना म्हणूही शकतो. अशा महाराजांच्या आज्ञेतून खऱ्या अर्थाने ही माझ्याकडे आलेली सेवा आमच्या साधनास्थलीच्या सर्व साधकाच्या संबंधाने जे परमपूज्य परमश्रद्धेय परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामीजी महाराज, स्वामीजी महाराजांजवळ राहणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. स्वामीजी महाराजांचा स्वभावामध्ये विस्तवाला हातात धरावा पण स्वामीजींच्या सहवासामध्ये राहू नये, खूप अवघड. पण त्या स्वामीजी महाराजांचे कृपा पात्र शिष्य असणारे खऱ्या अर्थाने देवीदास भाऊ येतं. विठ्ठला विठ्ठला जसं जन्माच्या आणि मरणाच्या संबंधाने जसे नाथांचे शब्द येतो उपजले मेले ऐसे किती, तसे आश्रमामध्ये कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कृपा मात्र सर्वांनाच प्राप्त करता नाही आली, असं क्वचितच एखादा निघतो. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच जणाला असं वाटत हे असेल की एवढ्या मोठ्या संस्थांचे महंत झालेत, काय मोठा मान मिळतो. पण एक वाक्य आहे का, जेवढा मोठा मान तेवढा मोठा, बोला की पुढे, तेवढा मोठा ताण. विठ्ठल आणि या सेवेचा एक धागाद्वारा एक माझ्या सहज लक्षात आला, तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली ते ठिकाण म्हणजे हे आहे. आणि पैठण क्षेत्रामध्ये दिव्य भव्य अशा पद्धतीने गीता मंदिर आहे. मला वाटतं गीता श्रीमद भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा फार जवळचा संबंध आहे. किती जवळचा संबंध आहे सांगू. ज्ञानोबरांचा एकच शब्द सांगतो, पदाची कोरण संडी. एवढ्या जवळचा आहे, एवढ्या जवळचा आहे, एवढ्या जवळचा की त्याच्यापेक्षा दुसरं काही सांगता येत नाही. म्हणून त्या गीतेच्या संबंधाने आणि ज्ञानेश्वरीच्या संबंधाने ही सेवा करणं गरजेची होती. विठ्ठल विठ्ठल. सेवा करत असताना सर्व सेवा व्यवस्थितच होईल असं काही सांगता येत नाही, कारण तुमच्यासारखे महेश स्वरूप असणारे श्रोते या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि मला वाटतंय तुमच्यासारखे श्रोते उपलब्ध असणं हे स्थानाचं वैशिष्ट्य हे आजचं नाही, हे पहिल्यापासूनच आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वक्ता आणि श्रोता या दोघांचा संबंध 750 वर्षापूर्वीपासूनचाच खऱ्या अर्थाने तो रूढत आलेला आहे आणि तो होणंही गरजेचं आहे. त्या दृष्टीनेच की काय पुन्हा आणखी वेगवेगळे प्रकल्प ज्ञानेश्वरीच्या प्रारंभापासूनच ज्ञानेश्वरीचं चिंतन संबंध ज्ञानेश्वरी ही या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा तुमच्या सर्वांच्या परमपावन उपस्थितीमध्ये आता ही जी सर्व गुणीजन मंडळी आहेत हे माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळ्याच गोष्टीने श्रेष्ठ आहेत आणि ज्येष्ठ देखील आहेत. त्याच्यामध्ये मला काही सर्वांचा बाबा परिचय नाही, फक्त मला सुदाम बाबाचा तेवढा परिचय आहे. म्हणून अगदी सर्वांच्या परिचयाचा अभंग आपण निवडलेला आहे. या अभंगाची नियुक्ती करण्याचं कारण असं आहे, तुम्ही म्हणाल देवाच्या संबंधाने उत्सव चालू आहे, संतपर प्रकरणातील अभंग का निवडला, तर याचं कारण आहे ज्या देवाला खरी जी सेवा प्राप्त होते ती कोणत्या माध्यमातून होते याचं माध्यम आपल्या लक्षात यावं म्हणून खऱ्या अर्थाने या अभंगाची नियुक्ती आहे. आणि या अभंगाच्या संबंधाने हा अभंग कोणीही जरी गायला किंवा म्हटला किंवा माझ्या कानावरती जरी शब्द आले तरी या अभंगाचे शब्द कानावर पडता क्षणी मला परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुलेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. कारण या अभंगावरती जेवढे आम्ही गुरुवरे बाबांची कीर्तन ऐकले तेवढे कोणत्याच महाराजांची कीर्तन ऐकले नाही. गुरुवरे बाबा येथेही झालेले असते, प्रत्यक्ष तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. गुरुवरे बाबांचा हा अभंगमध्ये अतिशय आवडीचा अभंग, काही त्यांचे ठराविक अभंग असायचे, ते आवडीचे अभंग गुरुवरे बाबांच्या, म्हणून तीही एक आपली स्मृती जागृत व्हावी म्हणून या अभंगाची खऱ्या अर्थाने पुन्हा नियुक्ती केली. आणि योगायोगाने आपण गुरुवरे बाबांचा इथं फोटो लावलेला आहे, प्रतिमा आहे, म्हणून बाबाकडं पाहता क्षणी या अभंगाची पुन्हा कशी उजळणी होईल याचा आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत. मी बोलून गेलो या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा परिचय करून देतात, पण परिचय करून देत असताना लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. आपल्याकडं संतांचा परिचय 3 पद्धतीने करून दिला जातो. पहिला प्रकार असा आहे, संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय करून दिला जातो. दुसरी गोष्ट, संतांच्या चरित्रातून संतांचा परिचय करून दिला जातो. 2,
आणि तिसरी गोष्ट संतांच्या लक्षणातून संतांचा परिचय करून दिला जातो. 3 विठ्ठल विठ्ठल. संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय करून दिला जातो. महाराज, संतांचा महिमा आम्हाला कळायला पाहिजे का? कळायलाच पाहिजे. संतांचा महिमा कळणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण परमार्थामध्ये क्रियेपेक्षा सुद्धा भावनेला श्रद्धेला महत्त्व आहे. भावनेला श्रद्धेला किंमत आहे. आम्ही क्रिया काय करतो त्याच्यापेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. नाहीतर परमार्थामध्ये केवळ क्रियेला जर प्राधान्य असतं तर वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये किंवा संत मालिकेमध्ये सजन कसाई महाराजांचं नावच आलं नसतं. कारण महाराजांची क्रिया जर पाहिली तर विचित्र क्रिया, पण त्या क्रियेमागचा भाव आणि श्रद्धा जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की खऱ्या अर्थाने संत येतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थामध्ये क्रियेपेक्षा सुद्धा भावनेला श्रद्धेला प्राधान्य आहे, किंमत आहे. आणि ती भावना आमची संतावरती बसण्याकरता आम्हाला संतांचा महिमा कळायला पाहिजे. जोपर्यंत आम्हाला कळत नाही, संतांना आलिंगन दिल्याच्या नंतर आम्हाला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. हा संतांचा महिमा आहे. आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. संतांना आलिंगन दिल्याच्या नंतर सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. हा महिमा आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संतांना आलिंगन देण्याची आपली भावना होत नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या महिमेच्या संबंधाने अनेक अभंग आपल्याला पाहायला सापडतात. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. संतांचा महिमाच वर्णन केलेलं आहे या अभंगामध्ये. मग तो आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक असेल, विस्तार करत नाही त्याचा, पण संतांचा महिमा. आणि तो संतांचा महिमा कळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आमची संत भेटीसाठी प्रवृत्ती होऊ शकते. म्हणून संतांचा महिमा कळणं गरजेचं आहे. म्हणून संतांचा महिमा सांगून संतांचा जगाला परिचय करून देतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. तर कधी कधी चरित्रातून संतांचा काय करतात? परिचय करून देतात. चरित्रातून संतांचा परिचय करून देतात. खरं म्हणजे संतांच्या चरित्राच्या संबंधाने जर विचार केला तर अनेक संतांचे अनेक चरित्र येतं. पण मला वाटतं आपल्याला सर्वात जवळचं चरित्र म्हणजे विश्वमाऊली भगवान ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबरायांच्या चरित्राच्या संबंधाने शांती ब्रह्मनाथ महाराज आपली भावना प्रगट करत असताना म्हणतात, रेड्या मुखी वेद शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती ब्रह्मश्री नाथ महाराज बोलत असताना म्हणतात, रेड्या मुखे वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला शांती रूपे प्रगटला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा विठ्ठल. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरित्रातून ज्ञानोबरायांचा परिचय आपल्याला नाथ महाराज करून देतात. चरित्रातून संतांचा परिचय. काय चरित्र घडलं म्हटले, रेड्या मुखे वेद बोलविला. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरायांनी काय केला? वेद बोलवला. रेड्याच्या मुखातून वेद बोलविल्यामुळेच की काय गर्वद्विजांचा हरविला. गर्वद्विजांचा हरल्या गेला. ब्राह्मण मंडळीचा गर्व नाहीसा झाला. मला वाटतं यदा कदाचित, मला वाटतं म्हणण्यापेक्षा असं चिंतन करू आपण. हा शब्द जरा माझ्या दृष्टीने जरा जड वाटतो, मला वाटतंय म्हणणं. यदा कदाचित विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी रेड्याच्या ऐवजी एखाद्या शुद्ध ब्राह्मणाच्या द्वारा जर वेद वदविला असता
तर गर्वद्विजांचा हरविला. हे झालं असतं की काय नसतं झालं काय माहिती, पण रेड्यामुखी वेद बोलविल्यामुळे गर्वद्विजांचा हरविला मात्र झालं. विठ्ठल विठ्ठल. एरवी व्यवहारामध्ये ज्या प्राण्याला कोणी चांगल्या नजरेने देखील पाहत नाही असा जो प्राणी तो ज्ञानोबारायांनी जवळ घेतला. संतांचं काय वैशिष्ट्य आहे बघा ना, ज्याच्याकडं कोणी बघत नाही त्याच्याकडं संत महात्म्यांची नजर जाते. त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाबा बोल ऋग्वेद बोल. म्हटल्यानंतर बोलला तो रेड्यामुखी वेद वदविला. त्याच्यामध्ये अनेक माणसं होते, अनेक थोर मंडळी होती, पंडित होते, शास्त्री होते, दशग्रंथी होते, पण त्यांना जवळ घेऊन वेद बोला असं म्हटले नाही ज्ञानोबाराय. त्या रेड्याला जवळ घेतलं. काय त्या रेड्याचंही भाग्य. मला वाटतं पूर्वीच्या काळातले रेडे सुद्धा काय होते, भाग्यवानच होते. आणि पुढच्या संबंधाने आणि आपल्या स्थानाच्या संबंधाने जर बोलायचं जर झालं ज्ञानोबारायांच्या चरित्राचं, तर ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा नाथ महाराज म्हणतात, ब्रह्म साम्राज्य दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. गीतेची टीका वर्णी येली. खरं म्हणजे गीतेवरती अनेक आचार्यांच्या अनेक टीका येतात. गुरुवारी शांती ब्रह्मश्री मारुती बाबांनी आम्हाला पाठामध्ये बोलत असताना सांगितलं की गीतेवरती जवळजवळ 108 टीका आहेत असं परमपूज्य परमश्रद्धे प्रातस्मरणीय मामासाहेब सांगायचे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला टीका असून असून कितीक माहिती आहे. शंकरानंदांची शंकरानंदी माहिती आहे, मधुसूदनाचार्यांची मधुसूदनी माहिती आहे, आचार्यांचं भाष्य माहिती आहे, आणि सगळ्यात जवळची टीका जर आपली कोणती जर असेल तर ती म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती या ठिकाणी खऱ्या अर्थाने झाली. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. मला पुढचं सांगायचं आहे थोडं. ज्या रेड्याला तिथं वेद बोलवायला लावलं, पैठणला वेद बोलायला लावला, आणि त्या रेड्याचं तेवढंच भाग्य फक्त उदयाला आलं नाही, तर खऱ्या अर्थाने मला वाटतं त्याने ज्ञानेश्वरी सुद्धा इथं ऐकली पाहिजे. कारण ज्ञानोबारायबरोबर तो आला होता ना. म्हणून पूर्वीच्या काळातले रेडे सुद्धा काय ऐकत होते. पुढचं सांगत नाही तसं काही तुम्ही मनात आणू नका पुढच्या शब्दाचं. पूर्वीच्या काळातले रेडे सुद्धा ज्ञानेश्वरी ऐकत होते. एवढा रेड्या चांगला महाराज. मला सांगा ना, याच ठिकाणी ज्ञानोबाराय बसलेले तर चित्र जरा आपल्या मनामध्ये धारण करा. ते चित्र ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगण्याकरता बसलेले आहेत. सच्चिदानंद बाबा लिहित आहेत, निवृत्तीनाथांसारखे फार अधिकारी श्रोते बसलेले आहेत, पण त्याच श्रोत्यामध्ये श्रोत्याच्या रूपाने पक्षूच्या रूपाने कोण असेल, रेडा असेल. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की हे चित्र रेखाटत असताना त्या श्रोते मंडळीमध्ये कुठंतरी त्या रेड्यालाही घुसवलं पाहिजे असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतंय बघा. पण त्या रेड्याचं भाग्य केवळ वेद बोलविण्यापुरतं राहिलं नाही, प्रत्यक्ष विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी काय केली त्यांनी श्रवण केलेली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला वाटतं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जर रेडा श्रवण करत असेल तर आपण तर श्रवण केलीच पाहिजे. आतापर्यंत समजा ठीक होतं, पण आता आपल्या परमभाग्याने तो योग आलेला आहे. परमपूज्य परमश्रद्धे श्री महाराजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरीसारखा एकमेवा द्वितीयम अशा प्रकारचा ज्ञानोबारायांच्या जीवनातील अलौकिक ग्रंथ, की ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आमचे परमपूज्य परमश्रद्धे वैकुंठवासी बाजीराव बाबा म्हणायचे, ज्याला खरं राजकारण करायचंय, देश चालवायचा आहे, त्याने अगोदर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या परमभाग्याने या ठिकाणी ज्ञानेश्वरीला प्रारंभ झालेला आहे. आपण भाग्यवान आहोत. मला वाटतंय आपण श्रवण करण्याकरता येत आहोत. ज्ञानेश्वरी ग्रंथ इथं प्रारंभ झालेला आहे. महाराजांच्या मुखारविंदातून ऐकतो. आपण शेवटच्या श्वासात शेवटच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीपर्यंत आपण राहतोत न राहतोत, पण देवाने प्रारब्ध प्राप्त जे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे तेवढ्याचं मात्र सोनं करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे, चरित्रातून संतांचा परिचय करून देतात.
संतांचा परिचय चरित्रातून करून देतात. रेड्यामुखी वेदवदविला गर्वद्विजांचा हरविला. म्हणून हे जे संतांचं चरित्र आहे तेच चरित्र श्रवण केलं पाहिजे, कथन केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं चरित्र श्रवण करायचं नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये तर त्यांनी आपल्याला बंधन घालून दिलं. ते म्हटले संतांच्या आणि देवाच्या चरित्राशिवाय इतर चरित्र तुम्ही श्रवण करू नका, असं त्यांनी बंधन घालून दिलं नारदांनी. त्यांनी वर्णन करत असताना सांगितलं की स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. 4 गोष्टी सांगितल्या त्यांनी. स्त्रीचं चरित्र श्रवणही करायचं नाही आणि ऐकायचंही नाही. हे कथनही करायचं नाही. नाहीतर तुम्ही म्हणाला श्रवणही करायचं नाही आणि ऐकायचं नाही, तसं गडबडीमध्ये धक्कून जातं कधी कधी. तसंही काय नाही, पण लगेच तिकडं मान हल्ल्याशिवाय राहतही नाही असंही होतं. त्याच्यामुळं मग बोलत असताना जपूनच बोलावं लागतं. स्त्रीचं चरित्र कथन करायचं नाही, श्रवण करायचं नाही. एक. दुसरी गोष्ट, धनाच्या संबंधाने कथनही करायचं नाही, श्रवणही करायचं नाही. 2. तिसरा क्रमांक येतो नास्तिकाचं चरित्र कथनही करायचं नाही आणि श्रवणही करायचं नाही. आणि वैरी सांगितला त्याचंही चरित्र श्रवणही करायचं नाही आणि कथनही करायचं नाही. का करायचं नाही त्याचं कारण सांगत असताना सांगितलं, जास्त विस्तार करत नाही, एका शब्दामध्ये सांगतो. स्त्रीचं चरित्र कथन केलं किंवा श्रवण केलं तर काम उत्पन्न होतो, म्हणून त्याचं श्रवण कथन करायचं नाही. दुसरी गोष्ट, धनाचं चरित्र श्रवण कथन केल्याच्या नंतर लोभ वाढतो, म्हणून धनाचं चरित्र श्रवण कथन करायचं नाही. आणि शेवटचे जे दोघं आहेत ते एकाच कडीमध्ये घेऊ आपण. नास्तिक आणि वैरी यांचं चरित्र श्रवण आणि कथन केलं तर क्रोध वाढतो, म्हणून यांचं चरित्र श्रवण कथन करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आपल्याकडं चिंतन करत असताना नाथ महाराजांनी असं केलं, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, असा जो कोणी आहे तो परमार्थाचा खऱ्या अर्थाने अधिकारी नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. काम क्रोध लोभ दयाचे अंतरी नाथ महाराजांनी आपल्याला स्पष्ट सांगून ठेवलं हरिपाठामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे, असा पुरुष परमार्थाचा अधिकारी नाही. काम क्रोध लोभ जयाचे अंतरे नाही अधिकारी ऐसा येथे म्हणजे परमार्थामध्ये हा पुरुष अधिकारी नाही. तो अधिकारीच नाही कुठला असं म्हटले नाही, येथे अधिकारी नाही म्हणजे परमार्थामध्ये अधिकारी नाही. मग कुठला अधिकारी आहे तो? निरयपुरीची सभा सन्मान उपावे, ज्ञानोबरायचा शब्द आहे. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनमात्मनः विठ्ठल विठ्ठल. त्याला सन्मान मिळतो म्हटले, आणि तोही महत्वाचा सन्मान मिळतो त्याला, पण कुठे? नरकामध्ये. म्हणून चांगल्या महापुरुषाने स्त्री धन आणि नास्तिक वैरी यांचं चरित्र श्रवण करायचं नाही, कथन करायचं नाही. नारदांनी आपल्याला बंधन घालून दिलं. ज्याला असं वाटतं माझ्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला पाहिजे किंवा झालेला उदय टिकला पाहिजे, स्थिर राहिला पाहिजे, याच्याकरता या 4 गोष्टीचे चरित्राचा, श्रवणाचा आणि कथनाचा निषेध केलेला आहे, त्याग केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मग म्हटले कोणाचं चरित्र श्रवण आणि कथन करायचं? नाथांचं गोड अभंग आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. देवाचं आणि संतांचं चरित्र कथन करा आणि श्रवणही करा. ठीक आहे म्हटले. देवाचं चरित्र आणि संतांचं चरित्र, आपल्याला सध्या संतांचं महत्वाचं आहे. संतांचं चरित्र आम्ही कथन करू, श्रवण करू, पण आम्हाला फायदा काय त्याच्यापासून? संतांचं चरित्र आम्ही कथन करू, किंबहुना कथन करण्यापेक्षा श्रवण भक्ती ही महत्वाची आहे. श्रवणम कीर्तनम अगोदरचीच 1 नंबरचीच भक्ती सांगितलेली आहे. म्हणून आम्ही संतांचं चरित्र श्रवण करू, पण केल्याच्या नंतर आम्हाला त्याचा फायदा काय, उपयोग काय? तर ऐका, संतांचं चरित्र हे दोन्हीही अंगाने आपल्याला फायदेशीर आहे, उपयोगाचं आहे. ज्याला आपला संसार नीट करायचा आहे, चांगला करायचा आहे, त्याला संतांचं सांसारिक चरित्र आदर्श आहे, त्याने पाहावं, अभ्यासावं. आणि ज्याला आपला परमार्थ नीट नाटका करायचा आहे, गुरुरे बाबांचं तर वाक्य असायचं ते,
बाबा म्हणायचे ज्याला नीटनाटका आपला परमार्थ करायचा आहे त्याने संतांचं पारमार्थिक चरित्राचा अभ्यास करायचा. विठ्ठल विठ्ठल संतांच्या ज्याला संसार चांगला करायचा आहे त्याने सांसारिक जे चरित्र आहे संतांचं ते संतांचं चरित्र पाहायचं. तुम्हाला जास्त संतांची नावं सांगत नाही, फक्त 4 संतांची नावं सांगतो पुढे चलतो. पहिले संत संसारिक संबंधाने घ्या. तुम्हाला आपल्याला जर संसार चांगला करायचा आहे तर 4 संतांची नावं सांगतो. त्यांचं संसारिक जीवन बघा आणि आपला संसार सुधरा. पहिले संत आहेत विश्वमाऊली ज्ञानोबाराय. दुसरे संत आहेत नरसिंह महाराज मेहता. तिसरे संत आहेत शांतीब्रह्मश्री नाथ महाराज आणि चौथे संत आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज. तर विश्वमाऊली भगवान ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर त्यांनी लग्न केलंच नाही. नरसिंह महाराजांचा जर विचार केला तर नरसिंह महाराजांच्या ज्या मंडळी होत्या त्या अल्प काळामध्ये त्या वारल्या, लवकर वारल्या. शांतीब्रह्मश्री नाथ महाराजांच्या एवढ्या अनुकूल निघाल्या गिरजा माता की नाथांनी म्हणावं माझा परमार्थ यांच्यामुळे झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जे हालमतवादी हे चौघांचे 4 चरित्र संसारिक संबंधाने विचार करा. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी लग्नच केलं नाही. काय अडलं त्यांचं? मला वाटतं आपण जेवढे बसलेलो आहोत तेवढे या 4च वर्गामध्ये येणारी मंडळी आहोत. काहीचे अजून लग्न झालेच नाही. म्हणजे काय येतं ते ब्रह्मचारी. हे ब्रह्मचारी हा शब्द फार गमतीचा आहे. काही तर ब्रह्मचारी म्हणण्याच्या ऐवजी ब्रह्मचारीच म्हणतात. तसे तर ब्रह्मचारी सगळेच येतात, पण ब्रह्मचारी खऱ्या अर्थाने ब्रह्मचारी. आणि त्या ब्रह्मचार्यामध्ये सुद्धा फार प्रकार येतं. काहीच जे ब्रह्मचर्य ते स्वप्रयत्नाने त्यांनी इंद्रियाचं निग्रहण केलं, विषयापासून इंद्रियाला आवरलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं स्त्री देह शिवने अंगे हे ज्ञानोबारायांचं काय आहे? ब्रह्मचर्य आहे. हे ज्ञानोबारायांचं ब्रह्मचर्य. आणि तुमच्या आमच्या व्यवहारासारखेच या लोकांमध्ये आले आणि त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करत असताना विषयापासून इंद्रिये आवरले, निग्रह केला, प्रयत्न केले, त्यांनी पुरुषार्थ जीवनामध्ये केला आणि ब्रह्मचार्य टिकवलं. हा एक ब्रह्मचार्याचा वर्ग आहे. दुसरा एक ब्रह्मचार्याचा वर्ग आहे सत्संगतीमध्ये कधी आमचं लग्नाचं वय होऊन गेलं हे सुद्धा ज्यांना कळालं नाही असे काही ब्रह्मचारी सहजरीतीने साधना करत करत राहिलेले आहेत. परमपूज्य परमेश्वर वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर उर्वरे बाबांनी आम्हाला एकदा सांगितलं. ते म्हणले पोराहो, नथू बाबा ही जी मंडळी होती मोठे बाबा वगैरे काय यांचं वैरागी, यांच्या संगतीमध्ये राहू राहू आमचं लग्नाचं वय कधी निघून गेलं आम्हाला कळालं नाही. काय परिणाम असेल संगतीचा विचार करा ना महाराज. संगतीमध्ये सत्संगतीमध्ये राहत असताना साधना करत असताना आमचं लग्नाचं वयही निघून गेलं आम्हाला माहिती नाही. सत्संगतीमध्ये टिकलेलं ब्रह्मचर्य. आणि तिसरं ब्रह्मचर्य म्हणायचं जर झालं तर त्याला काय म्हणावं आता, निरुपाय ब्रह्मचारी म्हणावं का त्याला? झालंच नाही म्हणून ब्रह्मचारी राहिले. हाही एक प्रकार आहे. म्हटले तुम्ही ब्रह्मचारी काय राहिले? तुम्ही ब्रह्मचारी येतं? हो म्हटले. मग तुम्ही ब्रह्मचारी राहण्याचा पहिल्यापासूनच संकल्प केला होता की काही नाही म्हटले, काही मिळालंच नाही, कुठे ठेपाच आला नाही म्हणूनच ब्रह्मचारी राहिले. असे निरुपाय ब्रह्मचारी यांना काय म्हणायचं? निरुपाय. काहीच उपाय सापडला नाही कुठे म्हणून ब्रह्मचारी राहिलेले खऱ्या अर्थाने हे. पण विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं ब्रह्मचर्य तसं नाही. आता बाबा म्हटल्याप्रमाणे जन्मतेनी प्रसंगी स्त्रीचा संबंध फक्त जन्माच्याच वेळेला झाला, पुन्हा तिथून सगळं जीवन सोहळं झालं. ज्ञानोबारायांचं हे ब्रह्मचर्य. असे ज्ञानोबारा येतं. असे कोणी ब्रह्मचर्य असते ना आपल्या ठिकाणी इथं. मला वाटतं तुमचा तर विषय ब्रह्मचर्याचा काही येत नाही. तुम्ही पुढे गेलेले ती राहा एक पाऊल पुढे, तुम्ही पुढे गेले ते पाऊल. पण काही जी मंडळी आहेत तुम्ही आहेत अजून आहेत, पण उद्या राहतालच असं काही नाही. नाहीतर गडबडीमध्ये इथं हो म्हणून जाताल तसं पुन्हा मग अडचणी. तसंही काही करू नका. म्हणजे म्हणते तो हे महाराज म्हणून आपण म्हणून टाकू, तसंही काही करू नका. आता तर ब्रह्मचर्य आहेत. एक वर्ग इथं ब्रह्मचर्याचा सापडला. काही लोक याच्यामध्ये असे असतील. आता मी ते नरसिंह मेहता महाराजांचं चरित्राच्या वरती येतो. ज्ञानोबाराय ब्रह्मचर्य, काही ब्रह्मचर्य आहेत इथं. काही नरसिंह महाराजांसारख्या महात्म्यांच्या जीवनामध्ये जसं त्यांच्या मंडळी अल्पावधी राहिल्या त्या वारल्यानंतर, हे मला सांगायचं. काहीच्या जीवनामध्ये एवढं भाग्य असेल सांसारिक दृष्टीने, मृदुभाषिणी मंडळी असेल, पाहिजे तेव्हा किंवा पाहिजे त्यावेळेच्या 1 मिनिट अगोदरही चहा कॉफी येत असेल, जेवण येत असेल, असेही काही अनुकूल असेल.
आणि काहींच्या जीवनामध्ये तुकोबरायांच्यासारखी फाटक्या तोंडाचीही असेल नाकारता येत नाही. पण ऐका, नाथ महाराजही म्हणतात बरं झालं, आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा काय म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशी. बरं झालं देवा, म्हणूनच तर खऱ्या अर्थाने माझा परमार्थ घडला. ज्याला आपला संसार नीट असा व्हावा वाटतो त्याने सांसारिक जीवनचरित्राकडे संतांच्या बघा, आणि ज्याला परमार्थ आपला नीट करायचा आहे त्याने संतांच्या पारमार्थिक चरित्राकडे बघा. पारमार्थिक चरित्राकडे बघत असताना नेमकं काय बघायचं त्यांच्याकडं, तर त्यांच्या दोन गोष्टी बघायच्या. त्यांनी जीवनामध्ये काय केलं आणि काय मिळविलं, प्राप्त काय केलं. तर काय केलं संतांनी करत असताना त्यांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग, आम्ही भक्तीची साधना केली. आपण भक्तीची साधना करू शकतो, आणि त्या साधनेच्या द्वारा त्यांनी जीवनामध्ये काय मिळवलं, मिळविला देव भक्ती लाभ, देव प्राप्त करून घेतला. म्हणून आपण तोही करून घेऊ शकतो. हे संतांच्या चरित्रातून आपल्याला पाहता येतं. आणि काही लोक म्हटले पण आम्हाला हे जमत नाही महाराज, ती साधना कशी करायची, भक्ती कशी करायची, याच्यापेक्षा सोपं आम्हाला काहीतरी सांगा की जेणेकरून आम्हाला संत चरित्र श्रवणाचा आम्हाला अतिशय फायदा झाला पाहिजे आणि विनासायास झाला पाहिजे. आम्हाला तर परमात्मा प्राप्ती करायची, पण आमच्याच्याने भक्ती होत नाही, तो देव प्राप्त करून घेण्याचे एवढे साधना आमच्याकडून करवी होत नाही, पण आम्हाला ते मात्र साध्य प्राप्त करून घ्यायचं. काय केलं पाहिजे आम्ही, तर ऐका, याच्याकरिता पुढची पायरी म्हणून संतांच्या चरित्र श्रवणाचा फक्त आपल्याला मार्गदर्शनाचा भाग ठेवलेला आहे संतांनी. आपल्याला भक्ती साधन करणं होत नाही, ठीक आहे, मग आपण काय करायचं, ज्या संतांनी जी भक्ती केली त्या संतांचं फक्त आपण गायन करायचं, श्रवण करायचं त्यांच्या चरित्राचं, आपल्याला तेच फल प्राप्त होतं. संत चरित्र कथनाचा किंवा श्रवणाचा काय परिणाम होतो, काय फलं प्राप्त होतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या संबंधाने 4 फलं मी तुम्हाला सांगतो, पुढे चलतो. 4 फलं सांगतो. तशा तर ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आणखीही फलं असतील, पण 4 फलं मी तुम्हाला सांगतो, पुढे चलतो. आम्ही जर संतांची साधूची कथा जर श्रवण केली, कथन केले, तर पहिलं फळ आहे त्याचं वाचेला विश्रांती मिळते, हे त्याचं पहिलं फळ आहे. संत चरित्राचा दुसरा आम्हाला परिणाम आमच्या जीवनामध्ये पाहायला सापडतो, फल मिळतं आम्हाला, आम्ही देवाचे आवडते होतो 2. आणि संत चरित्र आम्ही जर सांगायला लागलो, कथन करायला लागलो, श्रवण करायला लागलो, तर संतांची योग्यता आम्हाला प्राप्त होते 3. आणि संतांचं चरित्र आम्ही वाणू लागलो, गाऊ लागलो, तर आपलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होतं. हे 4 फायदे संतांच्या चरित्र श्रवण कथनामध्ये आहेत. हो, तिथंच येणार मी शेवट. संतांचं चरित्र कथन केलं की आपल्याला पहिला फायदा होतो वाचा विश्रांती, हा पहिला फायदा आहे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, ऐशे म्हणितले देवे तेथ जी म्हणितले पांडवे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, नाम संतांचं चरित्र कथन करा, वाचेला विश्रांती प्राप्त होते, पहिलं फळ आहे. दुसरं फळ आहे आपण देवाचे आवडते होतो. किती आवडते होतो, सर्वांना ओवी माहितीचे, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, तेही प्राणा परवते आवडते, प्राणापेक्षा आवडतात. आपण देवाचे आवडते होतो, हे दुसरा फल आपल्याला पदरामध्ये पडतं. तिसरं फल आहे संतांची योग्यता आपल्याला प्राप्त होते. विपाये आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तयाते प्रशंसिता लाभो अति, लाभो अति. त्यांची प्रशंसा केले, त्यांच्या चरित्राचं कथन केलं, श्रवण केलं, तर त्यांची योग्यता आपल्याला प्राप्त होते, हे तिसरं फळ आहे. आणि त्याच संतांचं जर आम्ही श्रवण करू लागलो, कथन करू लागलो, तर आमचा अनादी काळापासून हरवलेला जो आत्मतत्व आहे ते आम्हाला प्राप्त होतं. तैसे हरपले आपण पे पावे, तै संताते पाहता घेऊसावे. पण याच्याकरिता म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. विठ्ठल 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 संत चरित्राचा आम्हाला होणारा जीवनामध्ये फायदा आहे, परिणाम आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा जर आम्ही पुढे गेलो, पण संतांचा परिचय करून देत असताना चरित्रातून संतांचा परिचय करून दिलेला आहे. चरित्रातून संतांचा परिचय, कधी महिमा सांगून संतांचा परिचय करून देतात, कधी लक्षणातून संतांचा परिचय करून देतात, तर कधी कधी लक्षण सांगून संतांचा परिचय करून देतात, लक्षणं सांगून संतांचा परिचय करून देतात. लक्षणं कळाले पाहिजे का, कळालेच पाहिजे. कशा करता संतांचे लक्षण आम्हाला कळाले पाहिजे, त्याचं कारण आहे महाराज.
एक व्यावहारिक भूमिका आणि दुसरी एक आचार्यांनी जी भाषामध्ये, खरं म्हणजे आता आचार्यांनी भाषामध्ये काय सांगितलं मी इथं सांगू नये कारण इथं प्रस्थांतरी झालेली मंडळी बरेच जण आहेत, म्हणून त्या भाषामध्ये माझं तर भाष्य पूर्णही झालं नाही, थोडंच कडे काठाला थोडं कसं तरी केलं आणि आलो मी. तर या दोन्ही भूमिका मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, चुकलं तर माझी चूक तरी दुरुस्त होईल एवढं तर धाडस करतो कमीत कमी. तर संतांचे लक्षण आम्हाला कळाले पाहिजे. का कळाले पाहिजे? एक रामायणाचा दाखला देतो आणि एक भागवताचा दाखला देतो. श्रीमद भागवतामध्ये परीक्षिती राजा हा सर्वांना माहिती आहे. परीक्षिती राजाला असं झालं महाराज, साधूवरती असाधू बुद्धी झाली, परिणाम 7 दिवसामध्ये मारावा लागलं. बरोबर आहे का नाही? अरण्यामध्ये गेले, जरासंधाचा मुकुट वगैरे परिधान केला, त्याच्यामध्ये दुर्बुद्धी सुचली. आश्रमामध्ये खरोखरचे साधू होते, साधना करीत होते, डोळे झाकून बसलेले होते, समाधिस्थ होते. राजाला वाटलं नाटक करतोय काहीतरी, मेलेला साप घेतला आणि गळ्यामध्ये अडकवला. नंतर घरी आले, राजवाड्यामध्ये आले. मुलाला कळाल्याच्या नंतर मुलाने शाप देऊन टाकला ऋषीच्या, जेणे कोणी हे कृत्य केलं असेल 7 दिवसामध्ये सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल. समाधीतून जागृत झाल्याच्या नंतर देहावरती आल्याच्या नंतर ऋषीला कळालं मुलाने शाप दिला. वाणी तर मागे घेता येत नाही, पण राजाला सावधान केलं पाहिजे, कारण राजा हा सत्वशील आहे, कारण त्याने कलीचं दमन केलेलं आहे. असा राजा होणे नाही पुन्हा. परीक्षिती राजे म्हणजे फार मोठे राजे होते, म्हणून त्या राजाला आपण निरोप पाठवला पाहिजे. म्हणून काही शिष्यमंडळीला सांगितलं की जा राजाला सांगा तुझा 7 दिवसामध्ये मृत्यू, पण घाबरण्याचं कारण नाही. एक परमहंस परिव्राजकाचार्य महात्मे येतील आणि तुझी मरणाची व्यवस्था, मुक्तीची व्यवस्था लागल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी येऊन राजा मुकुट काढल्याच्या नंतर मग पश्चाताप करायला लागले. मुकुट होता तोपर्यंत नाही, सुवर्णाचा मुकुट होता तोपर्यंत नाही, मुकुट काढल्याच्या नंतर पश्चातापाने दगद होऊ लागलेले की अरे अरे अरे, साधूच्या गळ्यामध्ये मी साप टाकावा असा कसा मी राजा. पश्चातापाने दगद होऊ लागले, विचार करू लागले. एवढ्यामध्ये सेवकाने सांगितलं महाराज कोणीतरी संन्याशी आलेले दारावरती, लवकर बोलून घ्या म्हणले. त्यांना मध्ये बोलून घ्या म्हटल्याच्या नंतर संन्यास त्या शिष्यमंडळीने सांगितलं महाराज आमच्या स्वामीजींचा महाराजांचा निरोप आहे म्हटले. तुम्हाला काय निरोप आहे? काय नाही म्हटले, तुम्ही 7 दिवसामध्ये जाणार आहेत. 7 दिवसामध्ये जाणार आहेत म्हटल्याच्या नंतर राजा नाचायलाच लागला महाराज. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे मृत्यू हा शब्द ऐकला तरी माणसं घाबरतात. आगा मर हा बोलणं सहाती, मर हा शब्द जरी ऐकला तरी लोक घाबरतात. राजा नाचतोय, वेडा झालं की काय? राजा साहेबाला विचारलं का नाचतायत? त्याने सांगितलं हा मला शाप नाही, हे मला काय आहे? वरदान आहे. खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकाचं जर वर्णन केलं किंवा चिंतन केलं तर या मृत्यूलोकामध्ये एका क्षणाचा भरोसा नाही. ज्या ठिकाणी एका क्षणाचा भरोसा नाही त्या ठिकाणी 7 दिवस राहतोय मी. आशीर्वाद आहे हा ऋषीचा खऱ्या अर्थाने. आणि कोणीतरी एक साधू येऊन माझ्या मुक्तीची व्यवस्था करणार आहे, हा वरदान खऱ्या अर्थाने, माझ्या दृष्टीने शाप नाही. मला सांगायचं याच्यातून एवढंच, साधूवरती असाधू बुद्धी झाली परीक्षिती राजाची, 7 दिवसामध्ये मरावं लागलं. पण यदा कदाचित साधूवरती असाधू बुद्धी झाली तर जेवढा परिणाम भयंकर होत नाही तेवढा भयंकर परिणाम असाधूवरती साधूबुद्धी झाल्याच्या नंतर होतो. याच्या संबंधाने रामायणामध्ये जावं लागेल. भगवती सीता माता पंचवटीमध्ये असताना कपट वेशामध्ये, छद्म वेशामध्ये भिक्षा मागण्याकरता कोण आला? रावण आला. भगवती सीता मातेने भिक्षा वाढली. भगवती सीता मातेने जी भिक्षा वाढली ती कोणाला वाढली? साधूला. कोणाला? साधूला नाही ना, रावणाला वाढली ना. राव कोणाला वाढली? साधूला. हा, साधू वेशामध्ये असणाऱ्या रावणाला, म्हणजे असाधूला वाढली. खऱ्या अर्थाने असाधूलाच भिक्षा वाढली, पण काय म्हणून वाढली? साधू बुद्धी करून वाढली. परिणाम संबंध आयुष्य दुःखामध्ये भोगावं लागलं महाराज. संबंध आयुष्य दुःखामध्ये भोगावं लागलं. साधूवरती असाधूवरती साधू बुद्धी केल्याचा हा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांचं लक्षण आम्हाला याच्याकरता कळणं गरजेचं आहे. असाधूवरती साधू बुद्धी आमची होऊ नये म्हणून संतांचं लक्षण कळणं आम्हाला गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, संतांचं लक्षण का कळणं गरजेचं आहे, आचार्यांनी वर्णन करत असताना भाष्यामध्ये सांगितलं. फार मोठ्या त्या पंक्ती येतात. एकच पंक्ती मी तुम्हाला सांगतो, जे नेहमी प्रचलित सांगितले जाते तेवढीच. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती.
जे सिद्धाचे लक्षण असतात ते साधकाचे काय असतात? साधन असतात. म्हणून सिद्धाचे जे लक्षण येतं त्या लक्षणाकडे बघून साधक मार्गक्रमण करत असतो. म्हणून संतांचे लक्षणं कळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्यांनी उदाहरण सांगत असताना आयुर्वेदाचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हटले ज्याला निद्रा दोष आहे, झोपच लागत नाही, काही काही माणसाला झोप लागत नाही आणि काही काही माणसाला झोपेतून नेहमी उठावं लागतं. मला वाटतंय आयुर्वेदाने बाकीचे खूप उपाय सांगितले, पण मला वाटतंय त्यांनी फक्त एवढंच म्हणायला पाहिजे होतं, झोप येत नसेल तर कीर्तनाला येऊन बसत जा. आयुर्वेदाने उपाय सांगितले. काय सांगितले उपाय? आयुर्वेद म्हणतं ज्याला झोप येत नाही, निद्रा दोष आहे, अशाने काय करायचं? झोपायच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला 1 ग्लासभर गाईचं दूध घ्यायचं, झोप येईल. तेवढ्यावर झोप जर नाही आली तर त्याच दुधामध्ये आपल्या देशी गाईचं 2 चमचे तूप टाकायचं आणि दूध घ्यायचं, झोप लागेल. तेवढ्यावरही जर आली नाही तर आयुर्वेद पुढे सांगतं त्या दुधामध्ये जायफळ कुटून टाकायचं थोडं, मग झोप येईल. आणि तेवढ्यावरही आली नाही तर मग आयुर्वेदाने सांगितलं ज्याला गाढ झोप लागते अशा माणसाच्या शेजारी आपली वळकटी टाकून द्यायची. आपल्याला झोप लागल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याजवळ वळकटी टाकल्याच्या नंतर त्याच्या एका लक्षणाचा, त्या झोपेच्या लक्षणाचा अभ्यास करायचा, चिंतन करायचं. झोपलेला व्यक्ती कसा पडलेला आहे? निचेष्ट, त्याचे हातपाय हलत नाहीत, काय नाहीत असं लक्षात घ्यायचं. हात हलत नाही, पाय हलत नाहीत, डोळे झाकलेले आहेत, त्यांनी श्वासाची गती मंद आहे, निचेष्ट पडलेला आहे, असे सगळ्या गोष्टीचा, त्या लक्षणाचा, झोपेच्या लक्षणाचा विचार करत 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 जर गेलो तर आपण हे झोपल्याशिवाय राहत नाहीत. हे लक्षणाने आपण तिथपर्यंत जातोत. म्हणून संतांची लक्षणं आम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हटले फार विस्तार झाला वा, म्हटले 8.5 तर प्रस्तावनेमध्येच गेले, पण लक्षणं तर आम्हाला सांगा ना, संतांचे नेमके लक्षणं काय आहेत? तर अनेक अभंगातून संतांचे अनेक लक्षणं सांगितलेले आहेत. पण आजच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी काही आगळ्या वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या ढंगाने संतांचे लक्षणं सांगितले होते. कोणचे सांगितले ते अभंगाचं? पवित्र सोवळी, संतांचा परिचय करून देत असताना लक्षणातून परिचय करून देतात. पण ते लक्षणं सांगत असताना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. कसे आहेत संत? म्हटले पवित्र, सोवळी, एकतीच भूमंडळी. या एक शब्दाच्या संबंधाने थोडं वेगळं चिंतन येतं. थोडं पुढे गेले लक्षात जर राहिलं तर सांगेल. संत कसे आहेत? म्हटले पवित्र येतं, सोहळी येतं. पण म्हटले का पवित्र आणि सोहळी तर आम्हाला सारखे शब्द वाटतात. या अभंगावरती आपण सर्वांनी तर बाबांचे चिंतन ऐकलेले आहेत, कीर्तन ऐकलेले आहेत. गुरुवारी बाबांचं तर वाक्य ठरलेलं असायचं, वारकरी संप्रदायातले जे संत आहेत, बाबा म्हणायचे बा निष्कलंक संत येतं, निष्कलंक येतं. डाग लागून दिला नाही त्यांनी आपल्या जीवनामध्ये, डाग लागून दिला नाही. मला वाटतंय बाकी आपल्याकडून एखादी वेळेस एखादी प्रक्रिया शिकणं राहिली तरी चालेल, पण जीवनामध्ये डाग लागता कामा नाही. ही वारकरी शिक्षण संस्थेची किंबहुना वारकरी संप्रदायाचीच खऱ्या अर्थाने ही पद्धती आहे. डाग लागला नाही पाहिजे. म्हणून आपल्याकडं बघा तुम्ही, काही काही फार विद्वान असेल पण पाय जर घसरलेला जर असेल तर मान्य होत नाही तो जगामध्ये. आमचा साधा भोळा वारकरी असू द्या, निष्कलंक जीवन असू द्या, लोक त्याच्या चरण तीर्थ घेतात. विठ्ठल विठ्ठल, संतांसारखं निष्कलंक जीवन कोणाचं नाही महाराज. आणि त्यातले त्यात ज्ञानोबारायांचं तर वर्णन असं आहे महाराज, निष्कलंक जीवन आहे ज्ञानोबारायांचं. ते मला प्रमाण आता सध्या उपस्थित होत नाही. जे तपो तेजाची आराशी एका यतन ज्ञानाशी 4थ्या अध्यायामध्ये
वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी केलेले. पण ही ओवी आपल्याला पुढेही पाहिजे होती, पण येथेही ठीकच ही होय. जे तपो तेजाची या राशी एका यतन ज्ञानाशी. संतांचं जे पावित्र्य आहे ते अलौकिक पावित्र्य आहे. म्हणून त्यांचं वर्णन करत असताना सांगितलं पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. पण म्हटले पवित्र म्हणजे सोहळी आणि सोहळी म्हणजेच पवित्र. पवित्र आणि सोवळी हे काही वेगवेगळा त्याचा अर्थ एक वेगवेगळे शब्द येतं. आम्हाला तर सारखंच वाटतं ते दोन्हीही, पण सारखे नाहीत. पवित्र वेगळा आणि सोहळा वेगळा. पवित्र कोणाला म्हणायचं आणि सोहळा कोणाला म्हणायचं. आम्ही परमपूज्य परमश्रद्धेश्री राऊत बाबांच्या मुखातून ऐकलेले शब्द सांगतो, व्याख्या सांगतो. आणि तीच व्याख्या आम्हाला आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेश्री घोले बाबा आम्हाला पाठामध्ये सांगायचे. पवित्र पवित्र म्हणजे काय रे बाबा म्हणायचे. तर ऐका, पवित्र म्हणजे दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य असणं याला काय म्हणतात पवित्र. आणि स्वतः दोषमुक्त असणं याला म्हणतात सोवळी. विठ्ठल विठ्ठल. संत हे पवित्र येतं, दुसऱ्याचे दोष नष्ट करतात. दुसऱ्याचे दोष नष्ट करतात, हो दुसऱ्याचे दोष नष्ट करतात. तुकोबरायांचं एक गोड चरण आहे. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. दोषी पुनीत केले म्हणजे दुसऱ्याचे दोष काय केले त्यांनी नष्ट केले, दुसऱ्याचे दोष नष्ट केले. मला वाटतंय प्रत्यक्ष संत दुसऱ्याचे दोष नष्ट करतील याच्याही पेक्षा तुकोबरायांनी पुढे जाऊन सांगितलं. तुकोबराय म्हटले अशा पवित्र महात्म्याचं फक्त तुम्ही चिंतन करा, त्या चिंतनाने तुम्ही तरुण जाल. पापाचे चिंतने प्रत्यक्ष संतांच्या अंगस्पर्शाने तर दोषी तरतील, दोषमुक्त होतील यात नवलच नाही. पण अशा संत महात्म्यांचं आपण केवळ नामस्मरण जरी केलं, नाव जरी घेतलं, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. सर्व पाप आपले नष्ट होतील आणि आपण दोषमुक्त हो. म्हणून तर आम्हाला सांगितलंय पुण्यवंत व्हावे येता सज्जनांचे नावे. याच्यामुळेच आम्हाला सांगितलं संतांमध्ये ते पावित्र्य तेवढं आहे की त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी पुढचा दोषमुक्त होतो. म्हणून त्यांना पवित्र म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या संगतीमध्ये कोणाकोणाचे दोष गेले हा चरित्राचा भाग सध्या विस्तारा करता आपल्याला तेवढा वेळ नाही. पण संतांचं पावित्र्य म्हणजे काय, संत पवित्र आहेत म्हणजे काय, तर दुसऱ्याचे दोष काय करतात ते नष्ट करतात. दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते पवित्र. आणि दुसरी गोष्ट सोवळे येते. पवित्र वेगळा आणि सोहळा वेगळा. आपण त्याची व्याख्या करून गेलो. सोहळा म्हणजे दोष रहित नाही त्या विटाळ अखंड सोहळा. अखंड उपाधी वेगळा जाणीवेच्या अखंड सोहळे. त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही. एवढंच नाही, दोष नाही. एखादा कुबुद्धी मनुष्य जर फार बारकाईने तर्कयुक्त त्यांच्याकडं बघून दोष सापडू लागला तरी देखील त्यांच्या ठिकाणी दोष सापडणार नाही. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेच ना. तुम्ही म्हटलात तेही बरोबर आहे. दोष नाही ओखदासी दोष नाही. औषधाला सुद्धा त्यांच्या ठिकाणी काय नाही, दोष नाही. औषधासाठी सुद्धा दोष सापडत नाही. असे दोषमुक्त असणारे संत आहेत म्हणून ते सोहळी येतं. विठ्ठल विठ्ठल. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. आता हा एक शब्द
अलीकडं घ्यायचा पवित्र सोवळी एक का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी पुढे घ्यायचा. तसं तर अभंगाच्या क्रमानुसार पुढे येतो पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. याला मागे घेतल्याच्या नंतर काय होतं आणि पुढे घेतल्याच्या नंतर काय होतंय याला आपल्याला अर्ध्या मिनिटामध्ये चिंतन करू आपण. तसं तर मागे जर घेतला हा एक शब्द तर हे संतांचं लक्षण ठरतं आणि पुढे जर गेला तर हे संतांचं विशेषण ठरतं. विठ्ठल विठ्ठल. मग लक्षण झाल्याच्या नंतर आपल्याला तिन्ही शब्दाचे लक्षण पाहावं लागतील. पवित्र म्हणजे काय, सोवळी म्हणजे काय आणि एक म्हणजे काय. तर धावत्या वेगामध्ये सरळ सरळ सांगतो. पवित्र त्याला म्हणा ज्याच्या ठिकाणी अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने, बरोबर आहे का बाबा, अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संतांना पवित्र म्हणतात. विकार रहितत्व अवच्छेदकाने संतांना सोवळी म्हणतात आणि जगदोद्धारक अवच्छेदकाने संतांना एक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. याची आपण जवळजवळ सुरुवातीला ही व्याख्या पाहिलेली आहे. अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संतांना आम्ही पवित्र म्हणतो म्हणजे दुसऱ्याचे दोष ते घालवतात, दुसऱ्याचे दोष घालवतात ते पवित्र आहेत अशी व्याख्या आपण सुरुवातीला ही केली होती. सोवळी म्हणजे काय, दोषमुक्त दोषरहित म्हणजे सोवळी आहेत. म्हणून विकार रहितत्व अवच्छेदकाने संत हे काय आहेत, सोवळे आहेत. आणि जगाच्या उद्धाराच्या संबंधाने जगाचा उद्धार संतच करू शकतात म्हणून संत एक येतं. विठ्ठल विठ्ठल. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. काही लोकांनी विचारलं महाराज तेच पवित्र आहे तेच सोहळे आहेत असं एवढा आग्रह का. कारण जगामध्ये जर विचार केला तर असे स्थानं पवित्र येतं, तीर्थक्षेत्र पवित्र येतं. नव्हे नव्हे भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना ते उत्तरामध्ये पाहिजे आपल्याला. पण तुम्ही ओव्या सांगतायत हे मला आनंदाची गोष्ट आहे. फक्त हे उत्तरामध्ये ती ओवी मला अपेक्षित आहे. उत्तरामध्ये संत महात्म्य सोडून आम्ही दुसऱ्यालाही पवित्र आम्हाला येतंय ना लक्षात थोडं थोडं तरी. आम्ही श्रवण केलेलं आहे ना काहीतरी आहे ना. आम्ही असं ऐकलंय. काय ऐकलंय, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. मग सगळे दोष घालवण्याचं सामर्थ्य जर गंगेमध्ये आहे तर गंगा कशी झाली, पवित्र झाली. शुचित्वे शुची, शुचित्वे शुची गांग आणि पाप ताप ही जाय. पुढचं नका म्हणू नाहीतर आपल्या सर्वांना बुड्या द्यावा लागतील तिथे. शुचित्वे शुची गांग होई आणि पाप ताप ही जाय. पवित्रामध्ये पवित्र गंगा आहे ना. आणि त्या गंगा गंगेत यो ब्रुयात असं म्हटल्याच्या नंतर आपलं सर्व जन्मांतरीचे दोष जर जात असतील तर गंगा कशी पवित्र आहे. आणि देवाचं जर वर्णन बघितलं तुम्ही तर पवित्रानाम पवित्रम्यो मंगलानामच मंगलम. देव पवित्रामध्ये पवित्र आहे, मंगलामध्ये मंगल आहे. देवाचं नाव सुद्धा पवित्रामध्ये पवित्र, मंगलात मंगल, सारात सार असं सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर पवित्र जर असतील तर तीच पवित्र आहेत असा तुमचा आग्रह का आहे. विठ्ठल सरळ सरळ त्याचं उत्तर सांगून टाकतो. हे जरी पवित्र असले तरी संतांच्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे, संत जे पवित्र आहेत ते पवित्रपणा वेगळा आहे आणि हा पवित्रपणा वेगळा आहे. तीर्थाच्या ठिकाणी पवित्रपणा आहे, तुमचे आमचे दोष तीर्थ घालू शकतं पण स्वतः काय होतं, मलिन होतं. आणि मग असं मलिन झालेलं तीर्थ शुद्ध होण्याकरिता कोणाचा आश्रय करतं, तीर्थ जगाच्या मलिनतेने मलिन पापाने मलिन झालेले तीर्थ पवित्र होण्याकरता संतांचा आश्रय घेतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, येती भोजन कराया नाही. तीर्थ त्यांच्या ठिकाणी येतात, संतांच्या ठिकाणी ते कशा करता येतात, पवित्र होण्याकरिता, पवित्र होण्याकरता येतात. हा शिवतले गुरुचरणी भलतैसे, भलतैसेची पाणी. हे माझ्या ओवी यदा कदाचित पाठ नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण असं काय नाही, मला ओव्या सांगितलं, प्रमाण सांगितलं की मला जरा बरं वाटतंय, कारण तेवढीच मला लिहून घेता येते नंतर.
ही प्रमाणाला जमते आपल्या म्हणून असंही करता येतं. त्याच्यामुळं सांगत जा. मारुती बाबा सांगत असतात. कीर्तन झाल्याच्या नंतर लोकांना विचारलं, म्हटले अभंग कोणता घेतला होता? म्हटले काहीतरी तुका म्हणे असं काहीतरी म्हणत होते बा म्हटले. असे श्रोते असतात काही काही ठिकाणी. पण इथं श्रोते म्हणजे आमचे ते तुळशीराम बाबा गरड, त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वक्त्याच्या नरडीचा घोट घेणारे श्रोते आहेत, म्हणजे मारून टाकणारे नाही त्यांना. विठ्ठल भगवान परमात्मा पवित्र येतं. हा तीर्थे तया ठाया. तीर्थ मलिन झाल्याच्या नंतर पवित्र होण्याकरता यांच्याकडेच येतात. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये तीर्थी कुर्वंती तीर्थाने असं वर्णन केलेलं आहे. तीर्थाला देखील जे व्यवस्थित तीर्थ करतात, चांगलं तीर्थ करतात, असे हे संत महात्मे येते. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान परमात्म्याच्या संबंधाने जर विचार केला तर आपण म्हणू शकतो भगवान परमात्मा पवित्र आहे. पण त्याच्या ठिकाणी जी पवित्रता आहे, त्यांना विचारा ना, देवाला विचारा, ही पवित्रता कुठून आली? ते म्हणतात मदभक्ताचे निजान. माझे अंगी पवित्रपण ते मदभक्ताचे निजान. माझ्या भक्तामुळे मला ती काय आलेली आहे? पवित्रता आलेली आहे. म्हणून पवित्र सोळी एक तीच भूमंडळी. तेच या भूमंडळामध्ये पवित्र आणि तीर्थ आहेत. गुरुवारे बाबांची आवडती गोवी तुम्हाला सांगतो, तुमच्या चटकन लक्षात येईल. गुरुवारे बाबा संतांचं वर्णन करत असताना म्हणायचे हे केवळ तीर्थ नाही, चित्तीर्थ म्हणून सांगायचे, पण भौतिक तीर्थाच्या संबंधाने, जड तीर्थाच्या संबंधाने तीर्थाचे राजेत म्हणायचे बाबा. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाव, जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. मला वाटतंय इथंही त्यांचं पावित्र्य सांगितलेलं आहे. भ्रांताला जर त्याचे दोष जाऊन ब्रह्मभावाची प्राप्ती होत असेल तर ते पवित्र आहेत. आणि किती पवित्र येतं, तीर्थाचे राजे येतं. गुरुवारे बाबा या ओवीवरती बोलत असताना गुरुवारे बाबा म्हणायचे, बुवा संत राजे आहेत, राजे. त्यांचे धीर गंभीर ते शब्द फेक, डोळे वगैरे. बाबा म्हणायचे संत हे तीर्थाचे राजे आहेत बुवा, राजे. म्हणून जगामध्ये संतासारखं पावित्र्य दुसऱ्या ठिकाणी नाही. ज्ञानोबरांची एकच वेळ सांगतो आता त्यांनी सांगितलेली, आणि शेवा आटोपतं, हे एवढं आटोपतं घेतो प्रकरण. ते तीर्थ, ते क्षेत्र. पुढचा शब्द आहे का आता महत्वाचा, जगी तेची पवित्र. आपल्याला पुढे जायचं नाही आता. जगी तेची पवित्र, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. विठ्ठल विठ्ठल. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. अशा पद्धतीने संतांचं लक्षण जगद्गुरु तुकोबाराय करतात. असे जे संत आहेत, पवित्र आहेत, सोहळे आहेत, जगाचा उद्धार करण्याच्या संबंधाने समर्थ आहेत, असे संत त्यांच्या आवडीचा विषय नेमका काय असतो, किंबहुना आवडीचा विषय सांगतात म्हणा, किंवा संतांचंच लक्षण सांगतात म्हणा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, अशा संत महात्म्यांच्या आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला असतो. हे देखील संतांचं काय आहे, लक्षणच आहे. ज्यांच्या आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला आहे, ज्यांचा आवडता देव, ज्यांच्या आवडीचा विषय देव झालेला आहे. देवाशिवाय त्यांना जीवनामध्ये दुसरं काही आवडत नाही. गवळणीचं काय गोड चरित्र आहे बघा. गवळणीच्या जीवनामध्ये त्यांनी संबंध संसार केला, पण आवडीचा विषय बदलला नाही त्यांनी. आवडीचा विषय एक विषय तो सकाळांचा. सर्व गवळणीचा आवडीचा विषय भगवान परमात्मा होतात. बहु आवडशी जीवापासून. किती आवडतो,
याच्याकरता तुकोबरायांनी उदाहरण देत असताना लोभी माणसाचं उदाहरण दिलेलं आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. असा लोभी मनुष्याला सर्व भावाने काय आवडतं? धन. किती आवडतं याच्याकरता मला आठवते का नाही बाबी काय माहिती, पण तुम्ही जर सांगितले, तुमची जर कृपा झाली तर मला ती बाबी जर मिळाली तर चांगलं होईल. 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहे, एवढं मी सांगतो. 18व्या अध्यायामध्ये लोभी माणसाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी केलंय. कृपण चित्तवृत्ती जैशी ठेवूनी घाली रोवया, नाही कृपण चित्तवृत्ती जैशी रोवणी घाली ठेवया पाशी. हा मग नुसदेनी देहेशी आपण असे. काय 18वा अध्याय सुद्धा पाठ आहे काय माहिती. विठ्ठल मला वाटतं ही सेवा हे का मला इथं बोलवलं हे मला आता कळू लागलंय. म्हणजे आम्हाला तिकडं जी थोडी वणीव आणि जी अहंकाराची वृत्ती निर्माण झालेली असते खेड्यापाड्यामध्ये फिरू फिरू, कोणालाच काय येत नाही. सगळ्यात शहाणा कोण? मीच. ते तुकोबारायांचं गोड प्रमाणे विद्या अल्प परी गर्व शिरोमणी. विद्या अल्प गर्वाचं शिरोमणी. पण तो गर्वाचा शिरोमणी इथं आल्याच्या नंतर मला वाटतंय गर्व पायाच्या सुद्धा खाली कुठंतरी जमिनीतूनही जात असेल गर्व तो त्या ठिकाणी. हे म्हणूनच की काय या ठिकाणी ही माझी प्रवृत्ती आहे. म्हणून ही जी सगळी मंडळी पाहिल्याच्या नंतर आमच्यासारख्याला सुद्धा असं वाटतं की परत एकदा ते ज्ञानेश्वरी घेऊन तिचं चिंतन करावं पहिल्यापासून शेवटपर्यंत. पहिल्यापासून शेवटपर्यंत. गुरुवारे घुले बाबा तर म्हणायचे बुवा, ते काही प्रसंग सांगायचे महाराज. त्यांची ज्ञानेश्वरीची पद्धत सांगण्याची अशी होते. काही ते स्थळं सांगायचे आणि स्थळं सांगितल्याच्या नंतर बाबा म्हणायचे बुवा आता मग हे चिंतन करण्याकरता तुम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागेल हे वव्या काढण्याकरता. ते स्थळं सांगितल्याच्या नंतर तशा अर्थाच्या वव्या त्या सांगण्याकरता ते चिंतन करावं लागेल. मग ती ओवी सांगत असताना त्यांची सख्या बहिणी कोण येतात, चुलत बहिणी कशा येतात, ओव्या सावतर बहिणी कशा येतात, हे असे ते ओव्याची जोड लावायचे. सारख्या अर्थाची असली की समजायचं सख्या बहिणी. मिळता जुळता थोडाफार अर्धा असला की म्हणायचं चुलत ही विठ्ठल विठ्ठल. बाबांची ती पद्धत असायची. मी सांगतो याच्याकरता ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये कृपण माणसाचं लोभी माणसाचं वर्णन करत असताना सांगितलं, कृपण चित्तवृत्ती जैशी रोवणी घाली ठेवया पाशी. अंतकरणाची वृत्ती त्या ठेव्याजवळ ठेवतो आणि मग फिरत असताना मग नुसदेनी देहेशी आपण असे. जसं त्या गवळणीचं वर्णन करत असताना केलेलं आहे. कसं मन हे गोविंदी देह काम करेल, तसं मन हे द्रव्यी देह फिरत असे असं म्हणा. किंवा कृपण चित्तवृत्ती जैशी रोवणी घाली ठेवयापाशी. मग नुसदेनी देहेशी आपण असे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. आवडे ज्या हरी अंतरा पासोनी. अंतरापासून या लोकांना या मंडळीला देव काय होतो? आवडतो. म्हणून तुकोबराय म्हणतात तो झालेला विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या आवडीचा विषय देव झालेला आहे. अखंडित प्रेमभाव ने अखंड अशा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी त्यांचा प्रेमभाव आहे. सतत भगवान परमात्म्याच्याच आकाराकार वृत्ती ज्यांची स्थित आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रलोभनानेही बदलत नाही आणि भीतीनेही बदलत नाही. अशा प्रकारची एकनिष्ठते झालेली असतात. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव अखंड अशा प्रकारची अखंड लागली से ज्योती अशी त्यांची स्थिती झालेली असते. आणि मग असे जे कोणी महात्मे असतात तर त्यांचं वर्णन करत असताना भौतिक दृष्टीने लोकांची एक आगळी वेगळी भावना असते की त्याच्याकडं पारमार्थिक संपत्ती किती पाहण्यापेक्षा लोक बाकीचाही लवाजमा बघत. मग ते बाकीचंही त्यांच्याकडे काय काय आहे, कसे संपन्न आहे ते याचं वर्णन करत असताना अभंगाच्या भाग्यवंत सरती पुरती धन वित्त तिसऱ्या चरणामध्ये संतांचं ऐश्वर्य जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते
भाग्याच्या दृष्टीने तेच संपन्न आहेत. सकळही तेथे ओळली मंगळे. सर्व भाग्य त्यांच्या ठिकाणी त्यांच्या चरणाचा आश्रय करून राहतात. जगातले सगळे भाग्य म्हणून भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तेच भाग्यवान येतं आणि तेच धनाने आणि वित्ताने परिपूर्ण येतं संत. किती संपन्न आहेत महाराज संत. विश्वमाऊली ज्ञानोबरायचं चिंतन करा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मला वाटतंय आपण कितीही श्रीमंत जर झालो तर आपल्या दारामध्ये सोन्याचं झाड अजून तर कोणी लावू शकलं नाही आणि पुढेही लावणार नाही. रावणाची लंका सोन्याची असेल तेही सगळी नाही, नाहीतर त्याच्याविषयी खूप वाद येतं. म्हटले हनुमंतरायांनी जर लंका जाळली तर मग ती त्या सोन्याचं पाणी का झालं नाही. शंका घेणाराला काय. म्हणून नास्तिक चरितम न श्रवणीयम याच्याकरताच म्हटलेलं आहे ते नास्तिकाचं चरित्र श्रवण करायचं नाही, त्याची संगती करायची नाही, कथन श्रवण करायचं नाही. सांगण्याचा मुद्दा रावणाची लंका ही सोन्याची असेल पण रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची झाडं नव्हते. ती संपन्नता आमच्या ज्ञानोबरायांची आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. तुकोबरायांची किती श्रीमंती असेल महाराज, किती संपन्न असेल तुकोबराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या परिसरामध्ये एक फार मोठे साधू येतं, म्हणून त्यांना मदत म्हणून काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून नजराणा पाठवला. आल्या पावलाने जो नजराणा आला होता, ज्या पावलाने आला त्याच पावलाने उभ्या पावलाने परत नजराणा केला. महाराज मला सांगा, ज्याच्याकडं मनुष्य घेतो केव्हा आपल्याकडं नसेल. ज्या अर्थी मनुष्य नको म्हणतो त्या अर्थी मला त्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबराय नजराणा पाठवतात. या प्रसंगावरून जगद्गुरु तुकोबरायांची श्रीमंती आपल्या लक्षात येते. विठ्ठल विठ्ठल तेच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. संपत्तीने आणि वित्ताने ते परिपूर्ण असे संत महात्मे असतात. आणि अशा संतांची जर आपण सेवा केली, आपण गोकुळाष्टमीच्या निमित्ताने चिंतन करतो, सप्ताह करतो, म्हणून त्या देवाला आपली सेवा खऱ्या अर्थाने जर पोहोचायची जर असेल तर आपण या संतांची सेवा करा. ती देवाला निश्चित पोहोचल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवा 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 ज्यांची केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता दे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अशा संत महापुरुषाची सेवा जर आपण केली, जे पवित्र आहेत, सोहळे आहेत, ज्यांचा आवडीचा विषय देव झालेला आहे, अखंडित प्रेमभाव देवाच्या ठिकाणी आहे, भाग्याने ते संपन्न आहेत, धनवित्ताने ते संपन्न आहेत. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. असे जे संपन्न संत आहेत त्या संतांची आपण जर सेवा केली तर ते देवाला प्राप्त होते. कशी होते? एकच प्रमाण जगद्गुरु तुकोबरायांचं सांगतो, सेवा आटोपती घेतो. तुकोबराय म्हणतात, दो जीवाची जर स्त्री असेल, दो जीवाची म्हणजे ज्याच्या पोटामध्ये गर्भ आहे, अशा स्त्रीला आपण जर जेव घातलं किंवा सन्मान केला तर स्वतंत्र त्या गर्भाचा पुन्हा करावा लागत नाही. अन्न पुन्हा त्याला खाण्याची गरज नाही. मायवनी धाल्या धाय गर्भ आवतने न पाहे. तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे देवा त्यांचे केली पावी सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबराय आदी सर्व संतांच्या चरणी, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी,
प्रातस्मरणीय परमपूज्य परमश्रद्धेय गुरुनाम गुरु श्री बंशीबाबा तांबे यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, सर्व जाणकार श्रोते आणि या ठिकाणी बसलेले, उभं राहिलेले, ज्ञात अज्ञात जेवढी काही महाराज मंडळी येतं, माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ येतं आणि माझ्यापेक्षा ज्ञानाने जे श्रेष्ठ आहेत अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पण तुमच्या पुढे फक्त बोलण्याचं ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा बिचुका पाऊली ते चोज करूनी माऊली रिझे जेबी. नाहीतर तुम्ही जेणे रिझतान, ज्ञानोबारांची जी भाषा आहे, ऐशे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही. माझ्याकडे ते वक्तृत्व नाही की जेणेकरून तुम्ही प्रसन्न व्हाल, तुम्ही आनंदित व्हाल, आल्हादित व्हाल. पण तरी देखील संस्थांचा हा मान म्हणून आणि परमपूज्य परमश्रद्धेय श्री देवीदासजी बाबा यांची आज्ञा म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. या ठिकाणी आम्हाला माहिती आहे फार पूर्वीपासून चांगले चांगले उत्सव होतात आणि गुरुवारी बाबांची अर्थात घोले बाबांची नियमाची सेवा असायची. कारण आम्ही आळंदीला ज्यावेळेस गुरुवारी बाबांकडे ज्ञानेश्वरी पाठ घ्यायचो त्यावेळेस बाबांचं इकडं सेवा असली नेवास्याला की बाबा म्हणायचे बुवा आज नेवास्याला जायचं. काही बाबांच्या ठराविक सेवा असायच्या, त्या ठराविक सेवा सोडल्या तर बाबा कुठं जात नव्हते बरं का. या संबंधाने गुरुवारी बाबांची सुद्धा एक आपल्याला स्मृती घडली म्हणून या अभंगाची खऱ्या अर्थाने नियुक्ती आहे. देवीदासजी भाऊ, मी तुम्हाला सुरुवातीला हीच सांगितलं, आमच्या माझ्यापेक्षा तर ते फार पुढचे आहेत स्वामीजींकडचे विद्यार्थी, पण स्वामीजींचे कृपापात्र शिष्य म्हणजे ते आहेत. आणि अशी स्वामीजींचे कृपापात्र शिष्य काही बोटावरती मोजण्या एवढी येतं. त्याच्यातलंच एक ठळक उदाहरण म्हणजे श्री देवीदासजी भाऊ आहेत. आणि त्याच पद्धतीने मला वाटतं आपल्या परमभाग्याने, परम पुण्याईने स्वामीजींचं सुद्धा 25 तारखेला याच ठिकाणी आगमन होणार आहे. म्हणून स्वामीजींच्या दर्शन सोहळ्याचा, स्वामीजींना पाहण्याचा, स्वामीजी म्हणजे काय आहेत हे आपल्याला खऱ्या अर्थाने त्या दिवशी त्यांचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत. म्हणून स्वामीजींच्या आगमनाची आपण प्रतीक्षा करत आहोत. त्या दृष्टीने पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोणी वेणी वाकुडी उत्तरे, हा नाही विचारला हे कान मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भेटून करा. ज्ञान